गाईज ऐन टायमाला मेमरी कार्डचा इश्यू झाला आहे. मेमरी कार्ड फुल झालं हे मला नंतर आठवलं आणि ते ट्रान्सफर करायला आमचा जुगाड चालू आहे. विनीतचा लॅपटॉप वर्षानंतर दिसतोय चालू, तो पण असा व्हेंटिलेटरवर आहे सध्या. आम्हाला असाच वापरायला लागणार. हे सगळं पहिला करायला पाहिजे ना. अरे विसरलो होतो कारण माझा लॅपटॉप चोरी झाला डायरेक्ट. वेलकम टू तुमच्या आमच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. विनीत होम टूर्स. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्लॉग इथून का चालू होत आहे. कारण हे आहे विनीतचं दुसरं घर. म्हणजे विनीतच्या फॅमिलीने एक नवीन घर घेतलं आहे. कसं वाटतंय बिल्डिंग मध्ये? आमचं भाड्याने आहे. हे तो पर्सनॅलिटी डाऊन टू अर्थ असण्याचं ऍक्टिंग करतोय, पण हे त्याचंच घर आहे. आणि आम्ही आता त्याच्या घरातले सुद्धा काही निघाले आहेत आजच, आणि आम्ही आज निघू थोड्याच वेळात. मी कारण नसताना पण त्याच्या घरी आलोय, जेव्हा की आम्हाला जायचंय सॅन्टाक्रूजच्या दिशेने. मला इकडे यायचं एकच कारण होतं की विनीतचं घर दाखवायचं होतं ब्लॉग मध्ये. सो मी विनीतच्या घरी यायचं एक कारण आहे की माझ्याकडे 2 मेमरी कार्ड आहेत. 2 मेमरी कार्ड मी जेव्हा दुबईला गेलो होतो त्याच्या टायमाचं सगळं शूटिंग केलेलं आहे त्या दोन्ही मेमरी कार्डमध्ये, आणि ते मला ट्रान्सफर करायचं आहे हार्ड डिस्कमध्ये माझ्या. आणि ते करायला माझ्याकडे लॅपटॉप माझा होता जो की कालच चोरी झालेला आहे. त्याच्यानंतर मग विचार केला मी की आता मेमरी ट्रान्सफर करायची आहेत, आणि तर विनीतच्या घरीच जाऊ, विनीतचं घर पण दाखवू आणि तिथूनच ब्लॉग सुरू करू आणि इथूनच निघू. आम्ही चाललोय विनीतच्या गावी शिरगावला, रायगड तालुका, जिल्हा कोळशेवाडी. हे गणपतीसाठी चाललोय स्पेसिफिकली कोकणात. आणि कशाने चाललोय? कशाने चाललोय? फर्स्ट मोटो ब्लॉगिंग तुम्ही म्हणू शकता. मला न आवडणारा कंटेंट मला फायनली करावं लागणार, कारण माझा दादा कंटेंटच्या बाबतीत जरा पुढे चाललाय, आकाश दादा पाटेकर. तर आम्ही चाललोय मोटो ब्लॉगचा हात धरून शिरगावला, आणि उद्या सकाळी पोहोचू तिकडे. हा ब्लॉग फक्त मोटो ब्लॉग असणार आहे माझ्या मते. जर नसणार तर हवाला क्लिप कट होणार, आणि असणार तर हवाला क्लिप लागणार. बघू थोड्याच वेळात. सो आता वाजले आहेत 2:40 झालेली आहेत, आणि आमच्याकडे आणखी 30-40 मिनिटं आहेत निघण्यासाठी. तर आम्ही विचार करतोय काहीतरी क्रेझी शिट करूया, काहीतरी क्रेझी ऍडव्हेंचर करूया. ऍडव्हेंचर पोलीस भरती. तर जसं की विनीतची जी बिल्डिंग आहे जिथे विनीत आता राहतो ती अजून पण डेव्हलपमेंटच्या आतमध्ये आहे, आणि इथे त्या बिल्डिंगचा आणखी एक पोर्शन आहे जो डेव्हलप होतोय, जो ह्याच्यानंतर जॉईंट होणार आहे. ही भिंत कोडली जाणार आणि असा धपकन जॉईंट होणार. हे अलाउड नाही अजून कुणाला जायला. हो हाय हवी. अरे कॅमेरात नाही दिसणार, पण तिथे समोर पूर्ण डोंगर आहे. सकाळी मस्त वाटतं का? हां मस्त अँगल आहे इकडे. बस एक्सप्लोअर झालेला आहे, आणि आता मी पेंटात निघू परत. गणपती बाप्पा. भरपूर अथक प्रयत्नानंतर इंटरकॉम कनेक्ट झालेलं आहे. मगासपासून 3:40 पासून आम्ही ट्राय करतोय, इंटरकॉम कनेक्ट होत नाही. विद्युतची गाड फाटली होती. 4 वाजता एक्झॅक्ट निघूया आपण. मागच्या वेळी आम्ही कर्जतला गेलो होतो त्यावेळी ती राईड सुद्धा मस्त झाली होती, मजा आली होती मला त्या गाडी चालवताना. ह्या राईड मध्ये जरा जास्त एन्जॉयमेंट असणार आहे, जास्त एक्साइटमेंट असणार आहे, कारण की कोकणात चालली आहे राईड. हा लेफ्ट घ्यायचा पुढचा, आणि आपली गाडी सुद्धा पॉवरफुल आहे एकदम. लल्ली पणजी स्कूटी सारखी नाही आहे आपली गाडी. आपली गाडी एकदम बाईक सारखी आहे. हा रूट मस्त रात्रीचा मस्त वाटतं रे. एक नंबर एक नंबर एक नंबर. हा काय रस्ता आहे, डांबरी रस्ता. वा, गाडी झुलवायला काय मजा आहे भाई याच्यावरती. ये गाडी तो सेम मेरे जैसी दिख रही है.
जवळपास जेवढे पण बाईक्स दिसतात ना जाताना सगळे गावीत जाणारे कोकणातले. हा समोर चाललाय, अजिबात पाठच्याला अजिबातच कम्फर्ट नाही. त्याच्या हातात 3 बॅगा, पाठीवर 1 बॅग. भाई एकदम माझे फोन सुद्धा वापरते भाई. डेकोरेशनचं पूर्ण आहे ना प्लॅनिंग चालू आहे फोनवरती. घरातला मोठा मुलगा. आता वाजल्यात सकाळचे जवळजवळ 6 आणि आपण पोचलोय कर्नाळामध्ये. नॉर्मली जर 4ला कोण निघालंय तर मला वाटतं 1 तासात पोहोचलं पाहिजे ना रे कर्नाळ्याला. 1-अर्धा तासात पोहोचलं पाहिजे, पण आम्हाला टाइम झाला 2 तास. कट टू कट 2 तास. म्हणजे विनीतच्या घरापासून निघालो तिथून कर्नाळ्याला पोहोचेपर्यंत. तर मी ह्या दिशेला तर कधी गाडी टाकलेली नाही, बट असा मातीचा सुगंध घेता असं लक्षात येत आहे की आजूबाजूला पूर्णपणे ग्रीनरी जास्त असावी. भारी वाटलं असतं. मुंबईच्या दिशेने जाताना हे सगळं कदाचित व्हिजिबल आहे. आता पण थोडं उजेड यायला सुरू झालंय ऍक्च्युली. आता माहित नाही मी कुठे आहे, पण जिथेही आहे मस्त जागेत आहे. मस्त एकदम हलकासा उजेड आलाय, एकदम थंड वारा पूर्ण असा रेनकोटच्या आत शिरतोय आणि खूप भारी वाटतंय. मला वाटतंय तू काहीतरी चुकीचं फिरवलंयस. आता वाजलेत जवळजवळ 7:30 आणि आम्ही आता पोचलोय इंदापूरच्या जस्ट पाठी आहे. आम्ही जवळपास 7:30 इंदापूरच्या लय पाठी आम्ही जस्ट आहे. आणि आता वाजले सकाळचे 7:30 आणि गाड्यांची ट्रॅफिक भरपूर दिसायला लागलेली आहे आतापासून. वातावरण एकच नंबर झालेलं आहे. पाऊसही नाहीये आणि ऊन सुद्धा नाहीये. आता ऑनेस्टली सांगायला गेलं तर झोप यायला लागलेली आहे दोघांना. इंदापूरला आम्ही पोहोचलेलो आहे एक्झॅक्ट आणि थोड्याच वेळात अगदीच किंचित म्हणजे असं डोळे मिचकले मानगाव आलं. मानगाव हा काय विनीत म्हणजे जवळपास आम्ही जेव्हा आम्ही 4ला निघालो 8, 8:30, 9 वाजता समजा 5, 6, 7, 8, 9 5 तास लागले आम्हाला विनीतच्या गावी पोहोचण्यासाठी. मस्त रोड बनायला, 1 नंबर रोड बनायला. इज्जत इंदापूरच्या रोडवाला ना इज्जत. इंदापूरचे सगळेच रस्ते अगदी काही चांगले नाहीत. थोडे रस्ते खराब सुद्धा आहेत. व्हॉट्सअप गँग, आम्ही थांबलोय सध्या एका हॉटेलच्या बाहेर, कारण मला जायचंय बाथरूमला आणि थोडीशी चहा वगैरे पण प्यायचे. आणि गाडीची हालत जरा काहीतरीच खराब झाली आहे. नको तिथे टाकली आहे. लय बेकार गाडी खराब झाली. लय बेकार. इथं माणूस खराब झालाय. गाडी सोडा. कसं आहे चांगला एक्सपर्ट का डिसिजन सुनो. ठीक आहे. चाय प्यायला मजा आली. एकदम अशी झोपच उडाली. वॉशरूम पण क्लीन आहे. गावच्या साईडला वॉशरूम क्लीन भेटणं मोठी गोष्ट आहे. खाऊन घेतो, डायरेक्ट भेटू बाईकवर. लेट्स गो. नाश्ता वगैरे झालेला आहे, सगळं झालेलं आहे आणि आम्ही निघालोय पुन्हा एकदा विनीतच्या घराजवळ. वाह धबधबा, आई शपथ. अथक प्रयत्नानंतर फायनली आम्ही पोचलो विनीतच्या गावी आणि गाडी झाली पार्क. आणि जर कदाचित हा पहिला ब्लॉग असला तर पहिल्या ब्लॉगमध्ये येईल आणि आज दुसरा ब्लॉग असला तर दुसऱ्या ब्लॉगमध्ये येईल. कालची मॅच आपण जिंकलोय. मला लय आनंद होतोय. आपल्यासोबत माझा जुळा भाऊ पण आहे, चुराडबाई कोली. आमचा 3रा एक जुळा भाऊ आहे, थोराडबाई कोली.